वसंतनगर येथील गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी अटक, एकूण 3 आरोपी अटक। दिनांक 8 ऑगस्ट 2025 रोजीच्या रात्री अंदाजे 10:30 वाजताच्या सुमारास पुसद शहरातील वसंतनगर पोलीस स्टेशनच्या काही अंतरावर असलेल्या गल्ली क्रमांक 4 मध्ये फुटबॉल खेळण्याच्या कारणावरून गोळ्या झाडून फिर्यादी हसन खान अजीज खान याचे वडील अजीज खान फतेह खान यांना जखमी केले होते। फिर्यादी हसन खान यांनी वसंतनगर पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीवरून शेख साहिल शेख वजीर, रियाज उर्फ रम्मू अहमद पठाण, मोहम्मद आवेश उर्फ टिड्डा मोहम्मद नजीर व जुनेद शेखर रफिक शेखा यांच्या विरुद्ध विविध कलमांवे गुन्हा दाखल करण्यात आला होता। घटनेची गांभीर्यता ओळखून पोलीस प्रशासनामार्फत जुनेद शेखर रफिक शेखा याच घटनेच्या दिवशीच ताब्यात घेण्यात आले। त्यानंतर दुसऱ्याच दिवशी रियाज उर्फ रम्मू अहमद पठाण यास यवतमाळ येथून ताब्यात घेण्यात आले। तर गुन्ह्यातील दाखल नोंदप्रमाणे नंबर 1 वर आरोपी असलेला शेख साहिल शेख वजीर यास दिनांक 12 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी अंदाजे 11 वाजताच्या सुमारास वाशिम येथून ताब्यात घेण्यात आले। तर मोहम्मद आवेश उर्फ टिड्डा मोहम्मद नजीर हा अद्याप फरार आहे। शेख साहिल शेख वजीर यास विद्यमान न्यायालयात हजर केले असता 15 ऑगस्टपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड देण्यात आला आहे। तर उर्वरित 2 आरोपींना MCR दिला असून वाशिम येथील कारागृहात रवाना करण्यात आले आहे। वरील संपूर्ण माहिती ही वसंतनगर पोलीस स्टेशन येथील पोलीस अधिकाऱ्यांमार्फत मिळालेली आहे। सदरची कारवाई पोलीस निरीक्षक सतीश जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुगत पुंडगे, PSI स्वामी LCB ब्रांच पुसद, वसंतनगर DB पथक व इतर कर्मचारी यांनी मिळून केली आहे। सदर घटनेचा उर्वरित तपास पुसद उपविभागीय पोलीस अधिकारी हर्षवर्धन बिजे यांच्या मार्फत सुरू आहे।